सोलापूर लोकसभेतील काहीशी कुणकुण आपण लोकप्रधानच्या माध्यमातून हॅट्रिक पे हॅट्रिक भारी म्हणजेच काँग्रेसचे प्रणिती शिंदेंविरोधात भाजपचे विजयकुमार देशमुख यांच्या राजकीय घडामोडींवर आधारित एक बातमी पाहिलीच असाल। पण सोलापूरकरांनो, वाढत्या उन्हाळ्यासह सोलापूर लोकसभेचा देखील पारा चढ उतार होऊ लागला आहे आणि राजकीय समीकरण बदलत चाललेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा रंगत होती। पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते देखील कामाला लागले होते। पण राजकारणाचा मांजर कोणाच्या आडवं आलं हे समजणे कठीण होत आहे। लोकप्रधानला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर हे सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी लढविणार असल्याची कुणकुणही सध्या सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील वरिष्ठांनी व अन्य श्रेष्ठींनी जानकर यांना मतदारसंघात कामाला लागण्याचे संकेतही दिले असल्याचेही समजत आहे। राज्यातील 48 जागांवर प्रमुख समाजांना न्याय देताना सामाजिक संतुलन ठेवण्याची रणनीती सध्या भाजप आखत आहे। सोलापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने असणारा धनगर समाजाला लक्षात ठेवून जानकरांना भाजपच्या श्रेष्ठींसमोर ठेवण्यात आली की काय? विशेष म्हणजे उत्तम जानकर यांच्याकडे एसटी जात प्रवर्गाचे प्रमाणपत्र असल्याने भाजप श्रेष्ठींकडून जानकरांना संधी मिळेल का? इतकंच काय तर जानकर लोकसभेची तयारीसाठी जिल्ह्यातील आमदारांच्या गाठीभेटींना देखील सुरुवात केली आहे। मागील काही दिवसांपासून विजयकुमार देशमुख यांचा नाव भाजप श्रेष्ठींकडून लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुढे करण्यात आला होता। सोलापुरात लिंगायत समाज ही मोठ्या प्रमाणात असून लिंगायत समाज आमदार विजयकुमार देशमुख हे मानकरी आहेत। हॅट्रिक झालेले दमदार आमदार अशी त्यांची ख्यातीही आहे। पण आता मात्र कोणाची गोची होणार? उत्तम जानकर यांच्या विरोधही होऊ शकतो, पण पक्षाचा आदेश, वरिष्ठांचा फरमान यांचा विचार करता उत्तम जानकर यांचा प्रचार करावे लागेल का? उत्तम जानकर हे धनगर समाजातील नेते होय। चळवळीतील आक्रमक व धाडसी नेते अशी ही त्यांची ओळख आहे। सोलापूर लोकसभेच्या मतदारसंघातून सुमारे 4.5 लाख धनगर समाजांचे मतदार आहेत। धनगर समाजाचे मतदार त्याचबरोबर भाजपचे मतदान अशी आशा अपेक्षा दोन्ही जानकरांना मिळतील। पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे घनिष्ठ असणारे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या व त्यांच्या मागे असणारी लिंगायत समाजचे मतदान हे तितकेच ताकदवार ठरणार जितके उत्तम जानकर। पण भाजप श्रेष्ठींकडून आलेल्या आदेशानुसार काम करणे हे बंधनकारक राहणार आहे। पण एक गोष्ट नवलायची आहे, ती म्हणजे काँग्रेस पक्षातून लोकसभेसाठी तयारीत असणारे प्रणिती शिंदे यांच्या विरोधात विजयकुमार देशमुख यांची काटेकी टक्कर होणार असा अंदाज राजकीय समीकरणातून दिसून येत होता। पण उत्तम जानकर हा चेहरा प्रणिती शिंदेंसमोर चॅलेंज ठरणार की प्रणिती शिंदे उत्तम जानकरांना मात देतील? एकीकडे महायुतीचे उमेदवार, दुसरीकडे एकाकी पडलेली काँग्रेसचे उमेदवार, हे तर प्रचाराचा नारळ फुटल्यावरच समजेल। पण लोकसभेसाठी जय्यत तयारीत असणारे आमदार विजयकुमार देशमुख यांचे स्वप्ने भाजपनेच भंग केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक असणारे कार्यकर्ते उत्तम जानकरांचा प्रचार करतील का? किंवा दोघांमध्ये तिसऱ्यांचा लाभ अशा म्हणीप्रमाणे प्रणिती शिंदेंचा विमान थेट दिल्लीला निघणार का? आमदारकीसोबत मार्केट कमिटीची निवडणुकीत बाजी मारणारे उत्तम जानकर यांना लोकसभेतील निवडणूक म्हणजे मोठा आव्हानच ठरणार का? सोलापूरकरांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की कळवा। लोकप्रधान न्यूज, अल्ताफ शेख, सोलापूर।